दिशा सालियनच्या कुटुंबियांची हायकोर्टात याचिका। आदित्य ठाकरेंसह सूरज पांचोली, दिनो मोरियावर गंभीर आरोप, तर मुंबई पोलीस आणि किशोरी पेडणेकरांनी दिशाभूल करत दबाव टाकल्याचाही आरोप। आदित्य ठाकरेंनी तात्काळ आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि चौकशीला सामोरं जावं। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नितेश राणेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरेंनी मुलाला वाचवण्यासाठी सीसीटीव्ही गायब केल्याचाही दावा। दिशाची सामूहिक बलात्कार करून हत्या, तपास समीर वानखेडेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली द्यावा, कुटुंबियांची हायकोर्टात मागणी। नाशिकमध्ये हत्येचा थरार, 2 सख्ख्या भावांचा अंगणातच निर्घृण खून, मृतांपैकी एक राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पदाधिकारी। नागपूर राडा प्रकरणातील आरोपी फहीम खानसह 50 आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा, नागपूर सायबर पोलिसांकडून मध्यरात्री देशद्रोहाचा गुन्हा दाखल। नागपूर हिंसाचारातील निम्मे आरोपी मध्य नागपूरचे हे रहिवासी नाहीत, तर एफआयआर मधील 51 पैकी 24 आरोपी बिहारचे बाहेरचे, तर ते हिंसाचार घडवण्यासाठी आले होते का याचा तपास सुरू। बुलढाण्यामध्ये आज वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता, नागपूरमधील प्रादेशिक हवामान केंद्राकडून अंदाज व्यक्त। नागपूर हिंसाचारातील फहीम खानचं मालेगाव कनेक्शन आता समोर। 5 महिन्यांपूर्वी फहीम खान मालेगावात असल्याची माहिती, फोटो सोशल मीडियावर व्हायरल। नागपुरातील राड्यामागे बांगलादेशी दहशतवादी संघटनांचा हात, पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांची माहिती, तर राडा प्रकरणी रात्री उशिरापर्यंत अजून 30 जण ताब्यात। नागपुरातील 11 भागात आज चौथ्या दिवशी सुद्धा संचारबंदी, तर राड्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी, संचारबंदीच्या परिसरातील बाजारपेठा आणि 170हून अधिक शाळा बंद। औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेसाठी लोखंडी पत्रे ठोकले, कबरीपर्यंत कुणीही पोहोचू नये म्हणून पुरातत्व विभागाकडून खबरदारी, कबर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त।